नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मस्त असाल। माझ्या चॅनल वरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। 2026 चालू आहे। 2026 मध्ये कोणकोणते वर्षभरामध्ये सण येणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पूर्ण वर्षाचे कोणते उपवास, कोणते सण, कोणते त्योहार येणार आहेत हे सगळं आपण पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चॅनलला स्किप करून समोर जाऊ नका, नाहीतर अर्धवट माहिती मिळणार। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा ते 3 महत्त्वाच्या एकादशी। जुलै महिन्यातील मराठी सण उत्सवांच्या तारखांची सोपी यादी वाचा। या महिन्यात अनेक महत्त्वाचे उपवास आणि सण साजरे केले जातात, त्याबद्दल जाणून घेऊयात। 2026 वर्षाचा 7वा महिना जुलै सुरू होणार आहे। जुलै हा महिना धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आषाढ महिना जगन्नाथ रथयात्रा ते गुरुपौर्णिमेपर्यंत संपूर्ण महिना भक्ती आणि आध्यात्मिकतेने भरलेला असणार आहे। त्यातच या महिन्याचा 15 तारखेपासून आषाढ महिन्यालाही सुरुवात होणार आहे। तसेच या महिन्यात अनेक महत्त्वाचे उपवास आणि सण साजरे केले जातात। तर जुलै 2026 मधील उपवास आणि सणांची तारीख जाणून घेण्यासाठी बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा। जुलै 2026 महिन्यातील उपवास आणि सण यांची यादी पुढीलप्रमाणे। 3 जुलै संकष्टी चतुर्थी। या शुभ दिवशी भगवान गणेशाच्या कृष्णपिंगल रूपाची पूजा केली जाते। जुलै 10 योगिनी एकादशी। योगिनी एकादशी हा पापांचा नाश करणारा उपवास मानला जातो। जुलै 11 भागवत एकादशी। जुलै 12 रवी प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री शिव साधनेसाठी हा एक अद्भुत संयोग आहे। जुलै 13 सोमवती अमावस्या। जुलै 14 दर्श अमावस्या। जुलै 14 आषाढ मासारंभ। हा पवित्र सण मनःशांती, आध्यात्मिक साधना, ईश्वरपूजा आणि मंत्रोच्चारासाठी अत्यंत शुभ मानला जातो। जुलै 15 आषाढ गुप्त नवरात्री। गुप्त नवरात्री शक्ती साधना आणि देवी पूजेसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते। जुलै 16 जगन्नाथ रथयात्रा आणि कर्करोग संक्रांती। आषाढ शुक्ल द्वितीयेच्या शुभ मुहूर्तावर ओडिशातील पुरी येथे जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा आयोजित केली जाते। जुलै 17 अनिरुद्ध विनायक चतुर्थी। भगवान गणेशाला समर्पित हा दिवस आनंद आणि समृद्धीसाठी शुभ मानला जातो। जुलै 25 देवशयनी आषाढी एकादशी। आषाढी एकादशीला महत्त्वाची एकादशी मानली जाते। या एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत जात असल्याने हिला देवशयनी एकादशी देखील म्हणतात। 29 जुलै 2026 गुरुपौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा। जुलै महिन्याची सांगता गुरुपौर्णिमेच्या महान उत्सवाने होईल। चातुर्मास केव्हा सुरू होणार? आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते। या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो। तर कार्तिक शुद्ध एकादशीला विष्णुप्रबोधोत्सव या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते। यंदा शनिवार 25 जुलै 2026 ते शनिवार नोव्हेंबर 21, 2026 या कालावधीत चातुर्मास आहे। विशेष म्हणजे चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता शनिवारीच होत आहे।